दंडोत प्रणाम. मायबाप, वाचनिक बंधू भगिनींनो, मी तुम्हाला समजावे म्हणून तुमच्या भल्यासाठी मी 3 पुस्तकं लिहिले. एक लिहिलं विचारधन, दुसरं लिहिलं ब्रह्मविद्येचे गमक आणि तिसरं लिहिलं दृष्टांताकडून ब्रह्मविद्येकडे. तर असे 3 पुस्तके लिहिले आणि 3 पुस्तकासाठी मी छोटे छोटे काव्य केलेले. तर ब्रह्मविद्येचे गमक जे आहे त्या ब्रह्मविद्येच्या गमकवर मी एक छोटं असं काव्य लिहिलेलं आहे. बघा काय काव्य लिहिलं आहे. देव चक्रधर देव राजा कैवल्याचा, चक्रधर देव राजा कैवल्याचा, उद्धारक साचा तोच एक, हरिपाळ देवाचे पुरशी करोनी, व्यसन धरिले जीवोद्धाराचे, शशिक राजाचे करुणी रक्षण, दिले अभयदान सर्व जीवा, बाईसाबाईचे त्रिदोष नासुनी, दिले प्रेम एक कळिकीचे, माधव भट्टाची चाल नित्य नरकाची, नासुनी दिले प्रेम चौकडिकेचे, ऐसा देव आपल्या भाग्याने लाभला, तयाच्या चरणी लीन हो. असं मी तुम्हाला विनंती केली हो. तर अशा प्रकारची एक छोटीशी काव्यरचना मी ब्रह्मविद्येचे गमक या पुस्तकासाठी लिहिली हो. दुसरं पुस्तक आहे विचारधन. याच्यामध्ये विचार आणि विचार मालिका ह्या 2 आपले जे हे आहेत, 2 विचार आणि विचार मालिका. तर ह्या विचाराचे सूत्र आणि विचार मालिकेचे सूत्र, ह्या दोन्ही प्रकरणाच्या सूत्राचा मी छोटे छोटे म्हणजे सुटसुटीत अर्थ तुमच्यासाठी लिहून ठेवलेत आणि नुसते लिहूनच ठेवले नाही, तर तुमच्यासाठी हे मी नेहमी तुमच्याकडून शिकवतो, तुमच्याकडून त्याचे अर्थ तुम्हाला विचारतो. आणि ह्या पुस्तकासाठी मी एक छोटंसं काव्य केलेलं आहे. ते बघा काय लिहिलं आहे त्याच्यात. कृतयोगी तू होऊन हंस, हे मी लिहिलं आहे. कृतयोगी तू होऊन हंस, उडून गेलास भूर. कृतियुगामध्ये हंस अवतार धरला आणि भूर उडून गेला, आपल्याला कामी नाही आले. तर त्रेतायुगामध्ये अमोघ दर्शन नाहीच दृष्टीसमोर. आणि त्रेतायुगामध्ये दत्तात्रय महाराजाचा अवतार धरला असतो तुम्ही, आणि आम्हाला तर दिसत बी नाही, म्हणजे अमोघ दर्शन येते. आणि द्वापरामध्ये चक्रवर्ती थोरा मोठ्याचा देव, आणि द्वापार युगामध्ये तो चक्रवर्ती राजा झालाच. आणि तिथं तर ते तुझे द्वारपाळं आम्हाला तुझ्या भेटीसाठी येऊ बी नाही देत. तर द्वापारामध्ये चक्रवर्ती थोरा मोठ्याचा देव, तुझ्या दर्शना येऊ कसा, द्वारपाळाचे भेव. कलियुगामध्ये अवतरलास, दिलेस विद्यादान. आणि कलियुगामध्ये तू अवतरलास आणि आम्हाला ब्रह्मविद्येचं दान दिलंस. खाजे आपण भूक मिटे ना शमे माझी शहान. नाही कलियुगामध्ये अवतरलास, दिलेस विद्यादान. म्हणजे चक्रपाणी महाराज होऊन आलास तू कलियुगामध्ये आणि आम्हाला विद्यादान दिलंस. म्हणजे 52 पुरुषाला विद्या दिल्या, 84 पुरुषाला शिल्पविद्या दिल्या. पण दिलेस विद्यादान, खाजे परी भूक मिटे ना शमे तहान. तर यानं भूक बी गेली नाही आमची, तहान बी गेली नाही. आणि पुन्हा पराशक्ती शुकरोनी झालास तू परदृश्या. आणि पुन्हा गोविंदप्रभू महाराज म्हणून अवतरलास आणि परदृश्या झालास. आता पराशक्ती स्वीकार करोनी झालास तू परदृश्या. केलेस आमची कामे न थकता रात्रंदिवसा. फक्त आमचे तू कामच केलेस देवा. तुम्हाला लोक म्हणत, प्रभूजी हा ताट तिथं नेऊन ठेवा, तो पाट आणून द्या. त्या तेलनी म्हणत, आमचं लेकरू घरी नेऊन टाका, घरीचं आमच्याजवळ आणून द्या. असे कामं केले देवा तुम्ही. केलीस आमचे कामे न थकता रात्रंदिवसा. तर आता देवा झालास तू, मात्र कलियुगाचंच शेवटी आता देवा झालास तू. अवतार चालता बोलता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज तू हरिपाळ देवाचे पूर उठेलस
आणि तू चालता बोलता अवतार झालास. चालता बोलता आता तरी मज नेव धरुनी काही सबब न सांगता. आता तरी देवा मला तू उद्धार कर, माझा उद्धरून ने, काही आम्हाला भानगडी सांगू नको, आमचा उद्धार कर. असं मी देवा, असं मी म्हणजे विचारधन ह्या पुस्तकासाठी छोटंसं काव्य करून लिहिलं आहे माझ्या बाबा. आता राहिला दृष्टांतातून सीधा ब्रह्मविद्येकडे. तर हे दृष्टांताकडून ब्रह्मविद्येकडे, दृष्टांत सांगून देवानं आपल्याला ब्रह्मविद्येकडे नेलं, ब्रह्मविद्या समजून सांगितली. त्याचप्रमाणे मी याच्यात देखील दृष्टांताचे अर्थ, सुटसुटीत अर्थ याच्यात सांगितले तुम्हाला. आणि नुसते सांगितलेच नाही तर दररोज तुम्हाला शिकवतो. त्या तुम्हाला म्हणजे लापणिक काय असते, दृष्टांत काय असतो, सिद्धांत काय असतो, ह्या सर्वांचे तुम्हाला उहापोह करतो आणि तुम्हाला याचं ज्ञान देतो. तर याच्यामध्ये मी काय लिहिले, काय काव्य लिहिले बघा, तुम्हाला सांगतो. देवा चक्रधरा अवतरलासी राजवंशी. हे देवा चक्रधर राजा, तू राजवंशी अवतरलास, राज्य वैभव सोडून विचरलासी दूरदेशी. आणि राज्य वैभव सोडून दिलास आणि गुजरातमधून महाराष्ट्रात आलास. राज्य वैभव सोडून मुनिवेश स्वीकारला, करून मिष्टान्नाचा त्याग तक्र भात आरोगीला. आणि राज्य वैभव सोडस, मुनिवेश धरलास आणि तक्र भात खाल्ला रे देवा तू आमच्यासाठी. तर करपात्री करतो भिक्षा, वास तुझा अनियत. आणि कुठंही 56 वर्ष भ्रमलास, परंतु कुठंही एका ठिकाणी थांबला नाहीस आणि करपात्री भिक्षा केलीस. करपात्री करतो भिक्षा, वास तुझा अनियत, जीव धरण्यासाठी जातो दारोदारी भ्रमत. आणि जीव धरण्यासाठी लोकांची भक्ताला वाढोवाढ घेऊन असतो देवा भ्रमत. जनतेची करतो रक्षा, तुझे जीव उद्धरण व्यसन. आणि तुला जनतेची रक्षा केलीस तू सगळ्या, आणि तुझं जीवधरणाचं व्यसन आहे तुला, तुझे जीव उद्धरण व्यसन. तुझ्या समावतार देवा, सृष्टी नाही तुझा कोण. तुझ्यासारखा म्हणजे आमच्यात बसणारा, आमच्या गोधड्यावर बसणारा, आमच्या घरोघर येऊन आम्हाला शिकवणारा दुसरा अवतार कोणताच नाही देवा. दिले सामा ज्ञान, मार्ग दाखवला अशी खरा. मला आम्हाला ज्ञान दिलंस आणि खरा मार्ग दाखवलास खरा. का बा उदास होऊन गेलास तू उत्तरा. आणि आमच्यावर उदास होऊन देवा तू उत्तरा पण ते का गेलास, अशी खंत माझ्या बापू मी त्याच्यात दाखवून दिली आहे. त्याच्यात मी ती खंत स्पष्ट केली आहे. मायबापू आपल्या सगळ्याची ती खंत आहे. परमेश्वर आपल्याला सोडून गेलेत, तर त्या परमेश्वराचा विरह आपण सतत भावला पाहिजे. आणि परमेश्वर कधी भेटन, परमेश्वर तूच भेटावा असा आपण म्हणजे परमेश्वरापाशी आर्त केली पाहिजे, असे माझी विनंती आहे. आणि माझ्या बाबा ह्या 3 जे पुस्तकं लिहिलेत मी, ह्या 3 पुस्तकं म्हणजेच फक्त 150 रुपयाचे, 3 पुस्तकं म्हणजे 150 रुपयाचे. आणि ह्या पुस्तकाचा तुम्ही फायदा घ्याल अशी मी आशा करतो आणि विनंती देखील करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.